नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मधील आपला फर्स्ट चॅप्टर चालू आहे सेट्स। यामधील जो काही भाग होता टाइप्स ऑफ सेट्स, त्यांच्या लिहिण्याच्या पद्धती ते आपण अगोदरच्या भागात शिकलेलो आहोत। त्या व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, ती तुम्ही बघू शकता। आता आपण पुढचा भाग जो आहे समान संच इक्वल सेट्स ते आपण बघणार आहोत। इक्वल सेट्स की ज्यामध्ये त्यांचा नंबर ऑफ एलिमेंट्स अँड दे आर सेम टू इटसेल्फ। एलिमेंट सुद्धा सेम असायला पाहिजे आणि नंबर ऑफ एलिमेंट्स पण सेम असायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक संचातील जे घटक आहेत घटक सारखे असावे आणि घटकांची संख्या सुद्धा सारखी असावी, तेव्हाच त्या दोन किंवा ते जे काही संच असतील त्यांना आपण इक्वल संच म्हणजे समान संच असं म्हणू शकतो। फॉर एक्झाम्पल, ए हा एक सेट आहे इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इज लेटर इन लिसन वर्ड। एक्स हा असा घटक आहे की एक्स हा लिसन शब्दातील अक्षर आहे, ते लेटर आहे त्याच्यात। आता यामध्ये पहा, हा जो आहे गुणधर्म पद्धतीने लिहिलेला, रूल मेथडने लिहिलेला, आपण त्याला लिस्टिंग मेथड मध्ये जर कन्वर्ट केलं तर कसं दिसणार, हे होणार किती घटक आहे त्याच्यामध्ये पहा। There are 6 elements L, I, S, T, E and N. 6 एलिमेंट्स आहेत। तसं सेकंड संच बघू आपण। सेकंड सेट मध्ये इन कर्ली ब्रॅकेट y is such that y is the element सायलेंट शब्दातील अक्षर आहे। सायलेंट या वर्ड मधील तो लेटर आहे, त्याच्यातील ते अक्षर आहे। मग सायलेंट मध्ये कोणकोणते लेटर्स आहेत, त्या लेटर्सचा आपण यादी पद्धतीने जर त्याचे लिस्टिंग केलं तर आपल्याला वी गेट द सेट बी इज इक्वल टू एस आय एल ई एन टी। जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमचं असं लक्षात येईल इथे नंबर ऑफ लेटर्स जे आहेत तिथे 6 लेटर्स आहे आणि सेट ए मध्ये सुद्धा 6 लेटर्स आहेत। ए एंड बी नंबर ऑफ लेटर्स जे आहे ते 6 आहेत आणि जे एलिमेंट्स आहेत, जे लेटर्स आहेत दे आर सेम। एल इथे पण एल आहे, आय एस ई टी ई आणि एन 6 लेटर्स आहेत, दे आर सेम आहेत। म्हणजे प्रत्येक घटक हा सारखा असला पाहिजे तरच आपण त्यांना समान संच म्हणू शकतो। एलिमेंट्स आर इक्वल अँड नंबर ऑफ एलिमेंट्स आर जे आहेत ते सेम तर पाहिजेतच आणि नंबर ऑफ एलिमेंट्स सुद्धा इक्वल असायला पाहिजे, तेव्हा आपण त्यांना म्हणणार ए अँड बी आर इक्वल सेट्स। आता समजा ए हा एक सेट आहे, याच्यामध्ये 1 2 3 हे 3 एलिमेंट्स आहेत। बी मध्ये 1 2 3 4 एलिमेंट्स आहेत। तसं बघितलं तर पहिले 3 एलिमेंट्स दोघांमध्ये सेम आहेत, परंतु नंबर ऑफ एलिमेंट्स डिफरंट। ह्या सेट मध्ये 4 एलिमेंट्स आहेत, ह्या सेट ए सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत आणि म्हणून मग ते जे आहे जरी त्यांच्यामध्ये एलिमेंट सेम असेल तरी नंबर ऑफ एलिमेंट्स आर डिफरंट आणि म्हणून मग ते ए इज नॉट इक्वल टू बी। सेट जे आहे ते नॉट इक्वल टू ए, देअरफॉर आणि मग ह्या साइनने आपण दाखवणार, नॉट इक्वलचं साइन करणार ए इज नॉट इक्वल टू बी। यावर आधारित तुमचं प्रॅक्टिस सेट 1.2 पुस्तकातील क्वेश्चन 1 हा आपण बघणार आहोत। ए इज इक्वल टू इन द ब्रॅकेट एक्स इज सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2। एक्स हा असा घटक आहे की 3x - 1 हे एक समीकरण आहे, दॅट इज इक्वल टू 2। या समीकरणामध्ये जी आपण व्हॅल्यू हे करणार, त्याची जी व्हॅल्यू काढणार ती व्हॅल्यू म्हणजे तो त्याच्यातला असलेला घटक तो आपण बघणार आहोत। तर जर आपण सॉल्व्ह केलं ए साठी तर काय मिळणार पहा, 3x - 1 इज इक्वल टू 2। 3x इज इक्वल टू 2 + 1, x इज इक्वल टू 3, 3x is equal to 3, therefore x is equal to 3/3, we get 1। म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 1 मिळाली आपल्याला। सेट ए मध्ये x किती एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे, तो सुद्धा 1 आहे। सेट सी मध्ये, सेट सी चं बघूया आपण। सेट सी मध्ये काय, x हा असा घटक आहे की x इज सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स अँड x इज लेस दॅन 2। 2 पेक्षा लहान आहे आणि नॅचरल नंबर म्हणजे तो नैसर्गिक आहे, नैसर्गिक संख्यांचा संच मध्ये तो आहे, परंतु लेस दॅन 2 2 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या कोणता आहे, तो नॅचरल नंबर 1 आहे। मग तो फक्त 1 येणार, बाकीचे येऊ शकत नाही कारण लेस दॅन 2 म्हटलेला आहे। देअरफॉर
त्याच्यातला जो एलिमेंट आहे तो सी इज इक्वल टू 1. नेक्स्ट आता जो बी आहे, बी इज इक्वल टू एक्स इज सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर नायदर प्राइम नॉर कंपोजिट. असा नॅचरल नंबर आहे की तो प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. नॉर म्हणजे नायदर प्राइम आणि नॉर कंपोजिट, मूळ संख्या पण नाहीये ती आणि संयुक्त संख्या पण नाहीये. इट इज नॅचरल नंबर आणि तसा फक्त काय आहे, एकच आहे. आणि म्हणून बी जो सेट आहे तर बी सेट मध्ये सुद्धा तसा असलेला फक्त एकच घटक आहे. सी सेट मध्ये पण एकच आहे. आणि आपण ए मध्ये आपण पाहिलं तर ए मध्ये सुद्धा एक्स ची व्हॅल्यू किती आली, 1 आलेली आहे. म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे, त्यांचे जे एलिमेंट्स आहेत ते सारखे आहेत. एलिमेंट्स ऑफ ए बी सी ते सारखे आहेत आणि म्हणून मग आपण त्याला म्हणणार ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. दे आर इक्वल सेट्स. ए बी सी आर इक्वल सेट्स. तशातच आपण इथे पाहणार आहोत एक उदाहरण की ए और बी इक्वल आहे की नाही हे आपल्याला शोधायचं. सेकंड एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन 1 मध्ये ए बी सी तिन्ही इक्वल आहेत. क्वेश्चन 2 मध्ये पण ए आणि बी हा इक्वल आहे की नाही ते बघायचंय. ए सेट मध्ये काय म्हटलंय, इव्हन प्राइम नंबर. इव्हन प्राइम नंबर, प्राइम नंबर मूळ संख्या, सममूळ संख्या, सममूळ संख्या ती फक्त एकच आहे. म्हणजे ए सेट मध्ये काय येणार आहे, ए सेट मध्ये एकच मूळ संख्या म्हणजे 2 आहे. इव्हन प्राइम नंबर इज ओनली 1 दॅट इज 2. म्हणजे ए इज सेट की त्यामध्ये 2 हा एक एलिमेंट आहे. नेक्स्ट जो सेट आहे त्या सेट मध्ये इक्वेशन दिले तुम्हाला, एक्स इज सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 असं इक्वेशन. आता ते आपण सॉल्व्ह करूया. 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x इज इक्वल टू 13 प्लस 1 वी गेट 14. देयरफॉर x इज इक्वल टू 14 अपॉन 7 म्हणजे 7 × 7 7 × 2 = 14. जर आपण डिव्हिजन केलं तर वी गेट x इज इक्वल टू 2. म्हणजे बी मधला जो सेट आहे त्या बी मध्ये पण कोणता एलिमेंट आहे, 2 हा एकच एलिमेंट आहे. ए मध्ये 2 आपण हे केलं त्याच्यातला एलिमेंट शोधला. बी मध्ये सुद्धा एक्स ची व्हॅल्यू आपण काढली तर त्याच्यामध्ये आहे 2. म्हणजे दोन्ही सेट मधील नंबर ऑफ एलिमेंट्स एक आहे दोघांमध्ये आणि ते पण सेम आहे. अँड देयरफॉर दोन्ही जे सेट आहे ते इक्वल आहे. म्हणजे ए इज इक्वल टू बी. हे झाला क्वेश्चन 2 तुमचा. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत क्वेश्चन 3. क्वेश्चन 4 बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन 4 की त्यामध्ये तुम्हाला दिलेला जो क्वेश्चन्स आहे त्यातील शांत आणि अनंत संच असं आहे की नाही ते ओळखायचे. द गिव्हन सेट्स आर फायनाइट ऑर इनफायनाइट असं आपल्याला बघायचंय. तर त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल पहा काय म्हटलंय. सेट ए इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 पर्यंत फक्त. कारण लेस दॅन 10 म्हटलंय म्हणजेच काय लिमिटेड आहे. इट इज लिमिटेड की त्याचे आपण लिस्टिंग करू शकतो, लिहू शकतो ते. आणि म्हणून मग तो काय झाला, इट इज फायनाइट म्हणजे शांत संच आहे, फायनाइट सेट आहे. तसं सेकंड मध्ये पहा सेट बी. त्यामध्ये y इज सच दॅट y इज लेस दॅन -1 आणि ते जे पाहिले तर पूर्णांक संख्या ते इंटिजर्स आहे, इंटिजर्स आहेत. लेस दॅन -1 आहे ठीक आहे, परंतु पूर्ण इंटिजर्स आहे आणि इंटिजर्स जे असतात ते फायनाइट असतात. अगदी त्याला आपण हे करू शकत नाही, मोजू शकत नाही. आणि म्हणून ते जे आहे ते इनफायनाइट आहे म्हणजे अनंत की ते आपण मोजू शकत नाही. इंटिजर्सचा जर सेट घेतला तर तो इनफायनाइट असतो. तसं परिमेय संख्यांचा संच रॅशनल नंबर्स दे आर ऑल्सो इनफायनाइट, तो सुद्धा इनफायनाइट आहे. म्हणजे अनंत की ते आपण मोजू शकत नाही. पुढचा एक एक्झाम्पल आणखी महत्वाचं की ते सी इज इक्वल टू 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच.
किंवा 9th क्लासचा तुमचा स्टुडंट असल्याचा संच आहे. 9वीचे विद्यार्थी मोजके असतील किंवा आपण मोजू शकतो किती विद्यार्थी, 50, 60. इट इज फायनाईट. म्हणजेच तो जो आहे तो शांत संच आहे. शांत आणि अनंत, की त्याच्यामध्ये आपण इनफायनाईट मोजू शकत नाही, ते झाले तुमचे इनफायनाईट आणि फायनाईट. अशा त्या सेट मधल्या नंबर ऑफ एलिमेंट्स वरून आपल्याला लक्षात येत असतं. तर पुढचं आपण वेन आकृत्या बघूया. वेन आकृत्यांच्या सहाय्याने सेट्स कसे दाखवायचे ते आपण बघणार आहोत. वेन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने त्या डायग्राम्सचा शोध लावला, की बंदिस्त अशा त्या डायग्राम्स काढल्या. त्याने वेगवेगळ्या आकृत्या वापरल्या, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल, असे वेगवेगळे वर्तुळ, आयत, चौरस, असे वेगवेगळे बंदिस्त सेट दाखवण्यासाठी बंदिस्त म्हणून असे क्लोज वेगवेगळे डायग्राम्स सेट्सचा याच्यासाठी वापर केला. आणि मग त्या वेन डायग्राम्स, वेन आकृत्या म्हणून ओळखल्या जातात. तर सपोज आपल्याला सेट ए दाखवायचा आहे, तर सेट ए मध्ये किती घटक आहेत? समजा सेट ए या याच्यामध्ये ए बी सी डी हा एक सेट ए आहे. तो अशा पद्धतीने एक जर काढला ए बी सी आणि डी, ते घटक त्याच्यामध्ये दाखवायचे. जे त्याच्यात जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स त्या वेन डायग्राम्सने दाखवू शकतो आपण. तसं इथे पहा, इथे काय केलंय, समजा हा सेट बी आहे. सेट बी मध्ये पण पहा सांगितलं 0, -1, -2 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे एक रेक्टँगल शेप त्यांनी घेतलेला आहे आणि याच्यावरच मग असे वेगवेगळे आकार करून त्यांनी जे सबसेट वगैरे जी संकल्पना आहे ती समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फर्स्ट जे आहे की ए इज सबसेट ऑफ ए. प्रत्येक जो हे असतो, प्रत्येक सेट जो असतो तो स्वतःचा सबसेट असतो. त्या अगोदर आपण सबसेट म्हणजे बघूया उपसंच. एक मोठा संच असेल आणि एक लहान, की ज्याच्यामध्ये त्या संचाचे सगळे घटक त्या मोठ्या संचामध्ये आढळतात. आता ह्या डायग्राम मध्ये पण ए आणि बी असे दोन संच आहेत. ए मधले जे घटक आहे ते 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे एवढे घटक ए मध्ये आहे. बी मधले घटक एलिमेंट्स ऑफ बी 1 and 2. आता 1 आणि 2 हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते सेट ए मध्ये आहेत. सेट ए हा मोठा सेट आहे की त्याच्यामधले जे घटक आहेत ते या बी मध्ये जे आहे ते कॉमन जे असतील किंवा जे सारख्या आहेत. सेट बी म्हटलं म्हणजे तो लहान भाग असतो म्हणून त्याला उपसंच म्हटलंय. उपसंच मोठ्या संचाचा तो छोटासा भाग असतो की त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ते त्या सेट मध्ये मोठ्या ह्याच्यात आढळतात. आणि म्हणून मग उपसंच ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपण ह्या चिन्हाने दाखवणार. कसं पहा, जसं आपण याचं चिन्ह वापरतो, यू जो आहे यू सारखा असा आडवा यू करून खाली इक्वलचं साइन, म्हणजे हे जे साइन आहे ते सबसेट दाखवण्यासाठी वापरले. उपसंच बी हा सेट ए चा उपसंच आहे. बी हा ए चा उपसंच आहे किंवा बी इज सबसेट ऑफ ए. किंवा आणखी एक उदाहरण घ्या, समजा तुमची शाळा आहे, शाळेचा एक मोठा संच घेतला आपण, त्याला नाव दिलं ए आणि त्यामध्ये क्रिकेट खेळणारी टीम किंवा हॉकीची जी टीम हे जे असणार, वेगवेगळ्या टीम्स असतात खेळानुसार, तर ती एक जी टीम आहे की त्या टीम मध्ये जे विद्यार्थी ते तुमच्या शाळेचा घटक आहेत, त्यांचा जर आपण एक सेट तयार केला, क्रिकेट खेळणाऱ्या टीमचा एक सेट आणि संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांचा हा मोठा सेट, त्यामधील घटक जे त्या शाळेतलेच ते विद्यार्थी आणि म्हणून मग ते जे आहे ते क्रिकेट टीमचा सेट हा त्याचा सबसेट, त्याचा उपसंच असणार. म्हणजे अशा पद्धतीने उपसंच जे आहे ते आपल्याला पुढे गणित सोडवताना वापरायचे आणि त्यासाठीच ए इथे सुद्धा त्याच पद्धतीने घेतलाय. बी हा ए चा उपसंच आहे. उपसंच आहे हे पूर्ण वाक्य त्याचं वाचन करताना अशा पद्धतीने करणार आणि चिन्हाचा वापर करायचा आहे. तर यावरून आधारित त्यांचे जे नियम आहेत ते कसं की प्रथम जो आहे तो ए इज सबसेट ऑफ ए. प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो कारण त्याचे प्रत्येक जे घटक ते स्वतःमध्येच असतात. ए इज
ए इज सबसेट ऑफ ए, म्हणजे ए हा स्वतःचाच उपसंच असतो किंवा प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. तसं सेकंड याच्यामध्ये पहा फाय. फाय म्हणजे आपण काय म्हणून दाखवलं होतं, इट इज एम्प्टी सेट. फाय इज डिनोटेड किंवा इट इंडिकेट्स एम्प्टी सेट, रिक्त संच. रिक्त संच असल्यामुळे प्रत्येक रिक्त संच हा कोणत्याही सेटचा उपसंच असतो. रिक्त संचामध्ये एम्प्टी, नो एलिमेंट्स, त्याच्यामुळे तो जो आहे फाय इज द सबसेट ऑफ ए. फाय हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. आणखी पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे पुढची जी प्रॉपर्टी ते काय, इफ ए इज इक्वल टू बी, दोन सेट आहेत ए आणि बी इक्वल आहेत, दोघांमध्ये आपण इक्वल सेटची आपण कॉन्सेप्ट बघितलेली आहे इक्वल सेट्स मध्ये. मग इफ दे आर इक्वल सेट्स देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. ते दोन्ही परस्परांचे उपसंच असतात. जर का सुरुवातीला जे दोन संच इक्वल आहेत, बरोबर आहेत किंवा सारखे आहेत, समान असलेले जे संच आहेत ते परस्परांचे उपसंच असतात. इफ द सेट्स आर इक्वल देन दे आर सबसेट ऑफ ईच अदर. ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. तसंच समजा ए इज सबसेट ऑफ बी आहे आणि बी इज सबसेट ऑफ ए. जर का दोन्ही सेट्स आहेत ते परस्परांचे सबसेट आहेत आणि त्यांचा क्रम ए हा बीचा आहे आणि बी हा एचा आहे, तर याचाच कॉन्व्हर्स झाला येतो, याचाच व्यत्यास की यामध्ये जर ते उपसंच असतील परस्परांचे तर ते इक्वल असतात, ते समान संच असतात. इफ both these sets are subset of each other then both sets